नमस्कार. मी डॉक्टर मनमत माधवराव डांबरेंचे. आपल्या हॉस्पिटलला जवळपास 3 वर्ष कंप्लीट होत आहेत. मागच्या 2 वर्षापासून आपण वेगवेगळे इथे शिबिरं ठेवत असतो. मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर किंवा वेगवेगळ्या नगरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जिथे सहजासहजी डॉक्टर उपलब्ध होत नाहीत, आरोग्य सेवा पण थोडंसं विस्कळीत झालेली आहे. तशा जागी पण आपण एक दर महिन्याला किंवा 2-3 महिन्याच्या अंतरामध्ये वेगवेगळे तिथं मोफत आरोग्य शिबिर ठेवत असतो आणि तिथे पेशंटला आपण मोफतमध्ये मेडिसिन पण वाटप करत असतो त्यांच्या गरजेनुसार. तसंच आपण मागच्या वर्षी पण छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या बलिदान दिवसानिमित्त आपण मोफत आरोग्य तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिर ठेवलं होतं. त्यामध्ये जवळपास 50 ते 60 रक्तदात्यांनी स्वइच्छेने, आपल्या जागरूकतेने, जनजागृतीने रक्तदान केले होते. यावर्षी सुद्धा आपण तशाच प्रकारचे आयोजन करतोय. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या राज्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी 40 दिवस अतोनात हाल सहन करून त्यांचे शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत त्यांनी आपलं धर्म सोडला नाही, त्यांनी आपला अभिमान सोडला नाही. त्यामुळं आपला आज महाराष्ट्र हा अभिमानाने आपल्या देशामध्ये टिकून आहे. त्यांची आठवण काढूनच, त्यांच्या बलिदानानिमित्तच म्हणून आपण पण आपल्या आयुष्यातले थोडेसे बलिदान द्यावे समाजासाठी, म्हणून आपण रक्तदान करावे. आणि त्या रक्तदान करतानाच आपल्याला जर काही व्याधी असतील किंवा आपल्या आजूबाजूंना जर कोणाला काही त्रास असेल तर आपल्याकडे लहान बाळांचे डॉक्टर येणार आहेत, कान नाक घशाचे डॉक्टर येणार आहेत, डोळे तपासणी पण होणार आहे. महिलांचे डॉक्टरमध्ये बुरांडे मॅडम वगैरे पण येणार आहेत, तर त्यांचा पण आपण सल्ला घेऊ शकता. हाडांचे डॉक्टर पण तपासणीला येणार आहेत, ते पण आपल्याला मोफत तपासणार आहेत. आणि आम्ही आहोतच मेडिसिन म्हणून, तर वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराची इथे तपासणी होणार आहे. तर त्या तपासणीचा आपण अवश्य लाभ घ्यावा. आपल्या परिसरातील, आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण कोणाला काही जर प्रॉब्लेम असतील, काही समस्या असतील तर त्यांना सुद्धा आपण इथे अवश्य बोलवून घ्यावे, जेणेकरून त्यांना फायदा होईल. आणि स्वइच्छेने आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण एक जनजागृती करून, कारण उन्हाळा आहे, बऱ्याच जणांना ऍक्सिडेंट होतात, बऱ्याच जणांना काही आजार असतात ज्यामध्ये रक्त त्यांना वारंवार लागत असतं. आणि जेव्हा जेव्हा भारतामध्ये काही संकट येतं तेव्हा भारतीय नागरिक म्हणून आपण सदैव तयार राहिलेले आहेत. हे आजपर्यंतच्या बऱ्याच उदाहरणावरून लक्षात येतं, आपल्या देशाचा इतिहास पाहिला असता. तसंच या वर्षीचा उन्हाळा सुद्धा जास्त लागणार आहे. कोणत्याही पेशंटला रक्त न भेटल्यामुळे त्याचा जीव जायला नाही पाहिजे. त्यामुळे एक आपले सामाजिक जाणीव म्हणून आपण सुद्धा इथे एमडी हॉस्पिटलच्या परिसरात येऊन रक्तदान करावे. कारण इथे रक्तदान करताना तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम झाल्यास आमची सर्व वैद्यकीय टीम, डॉक्टर मॅडम, सिनियर डॉक्टर सुद्धा आपल्याला इथं मदतीला सदैव तयार असतील. हीच आपल्या सर्वांना विनंती करतो. नांदेडकर खूप जास्तीत जास्त चांगला रिस्पॉन्स देतील आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानिमित्त म्हणून आपण सुद्धा काहीतरी बलिदान करावे, या उद्देशाने आपण इथे येऊन रक्तदान करावे. आपला रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर आपण येणाऱ्या 11 मार्च 2026 बुधवार आहे, सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 6-7 पर्यंत हा कॅम्प मोफत शिबिर चालणार आहे. त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा आणि लोकांना पण त्याचा लाभ करून द्यावा, या मी विनंती करतो. आपले एमडी हॉस्पिटल आनंदनगर, भाग्यनगर रोडवर विद्युत नगर आहे. त्या विद्युत नगरच्या मध्ये राजीव गांधी कॉलेज जवळ आपले एमडी हॉस्पिटल आहे. तिथं आपण यावं आणि सर्वांना सहकार्य करावं, ही आपल्याला आमची विनंती आहे. रुग्णांना संपर्क करायचा असेल तर नंबर आहे आपल्या हॉस्पिटलचा 95-95-08-73-48 आणि गुगलवर पण आपला नंबर सापडून जाईल. कालपासून तसं ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे. ज्यांना ज्यांना रक्तदान करायचं आहे त्यांची पण एक 24 तासामध्ये आपल्याकडे 20 रक्तदात्यांनी कालपासून नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये 17 जे नवीन पहिल्यांदाच रक्तदान करणारे तरुण मंडळी आहेत, तर त्यांचं सुद्धा आपल्याकडे आपल्या हॉस्पिटलतर्फे त्यांचं स्वागत आहे, अभिनंदन आहे. मागच्या वर्षी जे रक्तदात्यांनी हे केले त्यांचं पण आम्ही पूर्ण प्रदर्शनी वगैरे लावलो होतो, की त्या रक्तदात्यांचा सत्कार वगैरे ठेवला होता आम्ही. तसंच यावर्षी आपण त्यांना सुद्धा प्रेरणा देण्यासाठी, त्यांना अभिमान वाटण्यासाठी वेगवेगळ्या कृती करतच आहोत. आपल्या हॉस्पिटलतर्फे पण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी चालतात. जसं लहान मुलांना चांगले संस्कार घडावे, त्यांचं चांगलं जडणघडण व्हावे म्हणून आपण बाल संस्कार वर्ग चालवतो. आयुर्वेदा ही आपल्या भारतीय जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे आपण दर महिन्याला पुष्य नक्षत्रावर सुवर्ण प्राशन वगैरे पण आयोजित करत असतो. तसेच उद्या 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पण सुद्धा सर्व महिलांची मोफत तपासणी, त्यांचे ब्लड टेस्ट मोफत, त्यांना जो योग्य तो सल्ला आहे, मुली आहेत, महिला असेल, म्हातारी माणसं आहे, जेरॅट्रिक्स वगैरे, तर त्यांना सुद्धा योग्य तो सल्ला देण्यात येणार आहे. त्याचा सुद्धा आपण अवश्य लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.